जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शक्तीपीठ महामार्गासाठीच्या भूसंपादनाविषयीचा एक अपडेट बघणार आहोत। शक्तीपीठ महामार्गासाठी तुमच्या जमिनीला किती भाव मिळणार याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला असला तरी शासनाने भूसंपादनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत। हा महामार्ग जात असलेल्या मिरज, कवठे महांकाळ, तासगाव आणि खानापूर तालुक्यांसाठी भूसंपादन अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे। तसे राजपत्रक पण या गुरुवारी जारी केले गेले। मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यातील भूसंपादनासाठी मिरजचे प्रांताधिकारी काम पाहतील। खानापूर तालुक्यासाठी आटपाडीचे प्रांताधिकारी भूसंपादन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत। 7 मार्चपासूनच त्यांची नियुक्ती झाल्याचे राजपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे। महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन निश्चित करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर असेल। शासनाने निर्धारित केलेल्या गुणांकनानुसार जमिनीची किंमत निश्चित केली जाईल। त्यासाठी तेथील रेडिरेकनर दर हा लक्षात घेतला जाईल। रत्नागिरी ते नागपूर महामार्गासाठी शेतकऱ्यांसोबत आमनेसामने चर्चा करून रेडिरेकनर दराच्या 4 पटीपर्यंत किमती निश्चित केल्या होत्या। त्यामुळे काही शेतकऱ्यांना एकरी 1 ते 1.5 कोटी रुपये पण मिळाले होते। पण शक्तीपीठ महामार्गासाठी मात्र इतके पैसे मिळण्याची शक्यता नाही। सोलापूर जिल्ह्यातून जात असलेल्या सुरत चेन्नई महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे। जमिनींना अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी टोकाचा विरोध सुरू केला आहे। तेथील शेतकऱ्यांना एकरी अवघ्या 1 लाख रुपये भरपाईच्या नोटिसा आल्या आहेत। त्यामुळे तेथील शेतकरी हे आक्रमक झाले आहेत। सुरत चेन्नई महामार्गाचा निकष शक्तीपीठ महामार्गासाठी लावल्यास सांगली जिल्ह्यातील जमिनींनाही कवडीमोल भाव मिळणार आहे। हा धोका ओळखून हा महामार्गच रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शासनाकडून मिळणाऱ्या भरपाईच्या पैशात अन्यत्र तितकीच शेती पण घेता येणार नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे। तसेच भूसंपादन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत खासगी वाटाघाटी करून जमिनींचे मूल्यांकन करण्याची मागणी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने केली आहे। मात्र शासनाने गुणांकन कमी केल्याने कितीही वाटाघाटी केली तरी दर मात्र कमीच मिळणार आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।